अहो सोडा मला. तुला जे पाहिजे ते मी देऊ शकतो. ऐक, मला काही नाही पाहिजे तुमच्याकडनं. कोणच नाहीये, तू ऑफिस मध्ये कामात आहे. अहो कोण सोडा. येणार नाही? नाही सोडा. काय करताय? अगं काय करतोय म्हणजे आता ऑफिसला चाललोय, मग दिवस चांगला गेला पाहिजे ना माझा. अहो मामाजी झोपले पुढे. अगं मग पुढे झोपले ना, इथं थोडी बघायला येणार आहे. अहो गप्प बसा, सकाळी सकाळी काय पण चालून जातं तुम्ही. बरं ते ठीक आहे, ते जाऊ दे. एक पप्पी दे ना. पप्पी हा. येडे झाले का? दे ना, दे ना. अहो गप्प बसा. जा लवकर जा. अजय, अरे, आलं. बरं ठीक आहे, आता मी जातो. संध्याकाळी करू मॅच करू. जा लवकर जा. आला का? हो काय हो, तुम्ही आवडलं नाही का? आता कणकणी झाली. अहो काय सांगायचं ना तुम्ही. तेच सांगतो ना, काय टाइमपास करते, ऑफिसचा टाइम आहे. ठीक आहे, ऑफिसला तर जायचंच आहे, पण आता मग आता मी कसं हँडल करणार ते एवढं ऑफिस. आता तुम्ही असल्यावर थोडं लोक घाबरतात. आणि तू कधी कंपनी ताब्यात घेणार आहे आपली? ते 2 क्लायंट येणार आहेत, त्यांच्या फाईल आहेत 2, त्या व्यवस्थित चेक कर. फायनल मी करतोच, पण तरी पण बघ काय आहे त्यामध्ये. ठीक आहे, सगळं चेक करतो मी व्यवस्थित. आणि त्या विशाल भोसलेचं पेमेंट आहे ना, त्याला निमित्त देऊन टाका त्याला. बर ओके, हो. फोन करते. आणि मला डिस्टर्ब करू नका प्लीज. आज कंपनीतलं सगळं तू बघायचं. अजय, ते सगळं ठीक आहे, पण मग मला सुचत नाही ना टायमिंग वर काय कसं करायचं. आता तुमचं कसं आहे, प्लॅनिंग बरोबर असतो, त्याच्यामुळे मग फोन तर करावं लागेल ना तुम्हाला. अरे तुला काय प्रॉब्लेम, मला कॉल कर ना. बारीक गोष्टीला कॉल करू नकोस. ठीक आहे, आणि मी काय म्हणतो, दवाखान्यात जाऊन या. हो हो हो, जाऊन तू जा पटकन. दवाखान्यात जाऊन या, उद्या तुम्हाला ऑफिसला यायचंय बरं का. हो बाबा, आराम करू देशील का नाही का? नाही, आज आराम करा. हो हो. ठीक आहे, चला. हा. अगं ग्लास हवा होता का? इथे नाही आहे ग्लास, ते तिकडे आहे मागे. तो नाही, मी तो काढा घेतो ना त्यामध्ये, तो ग्लास इथे ठेवला होता. अच्छा तो का? एक मिनिट. हा बघा तुमचा काढ्याचा ग्लास. हा. ठीक आहे. काय म्हणतेस? भेंडीची भाजी बनवली आहे. होय का? ठीक आहे. ते काढ्याचा बॉय आहे बघ, काढ्याचा बॉक्स आहे त्याच्या मागे. हे बघा. अगं हा नाही माधुरी, काय आहे? अगं छोटे, इकडे 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 तू इकडे. इथंच ठेवला होता मी. कशाला माझ्या गोष्टी हलवता पर्सनल तुम्ही? ते मी इकडे बघते. हा बघ बघ. काय अरे आत्ता गेली ना, परत तर तावडीत सापडशील ना माझ्या. माधुरी, तुला चांगलं ओळखतो ग, तुझ्या मनात काय चाललंय ते. तू नाटकं करते आता, पण मी सोडणार नाही तुला.
आला ये ये आय. बरं वाटतंय का तुम्हाला आता? बाबा तू जा म्हणला दवाखान्यात जाऊन या. दवाखान्यात गेलो, इंजेक्शन घेतलं आणि आता गोळ्या घेतल्या आणि जस्ट आराम करा. डोळाच लागला होता तेवढ्यात तू आलास. अच्छा, पण ठीक आहे ना, बरं वाटतंय ना आता? काही टेन्शन नाही ना? असू दे रे, तो व्हायरस का काय बोलतात डॉक्टर, व्हायरल. व्हायरल. आणि ऑफिसचं काय? नाही ऑफिस ना काय प्रॉब्लेम? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. ते तुम्ही 2 फाईल सांगितलं होतं, ते बघितल्या आणि त्याचं पेमेंटचं हे करून दिलं मी. ओके, सगळं ठीक आहे ना? हम्म. जा फ्रेश हो, आराम कर. हो ठीक. काय ग, जेवण केलं का? नाही. नाही का बरं? ऐका ना, हा मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. हा ठीक आहे, सांग. पण त्याच्या आधी हे सांग की तुझा चेहरा का बरं उतरलेला आहे? तेच सांगायचंय तुम्हाला. अहो मी किचन मध्ये काम करत होती. हा. मामाजी आले, हा. त्यांनी मला कमरेला हात लावला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला मिठी पण मारली. काय? अगं तू एडीबिडी झाली का? हा, काही पण काय असे वाईट आरोप लावते माझ्या वडिलांवर? अगं तो म्हातारा माणूस आहे. हा, अहो मी खरं सांगते हो, खरंच त्यांनी असं केलं. मला पण नव्हतं वाटलं की ते असं करते. हे बघ, मला नाही का त्यांच्यावर खूप विश्वास आहे, समजलं का? आणि तू काही असे घाण आरोप नको लावू. अहो मी खरं सांगते, ऐका ना. अगं खरं सांगते, आता त्या माणसाचे अर्धे लाकडं मसनात गेले तरी पण तो असे विचित्र चाळे करणार आहे का तुझ्यासोबत? अहो मी काय खोटं बोलणार आहे का? मग खरं सांगते ना मी, तुम्ही ऐकून तर घ्या. अगं एक वेळेस मी ऐकून घेतलं असतं की दुसऱ्या स्त्री सोबत केलं, पण तुझ्यासोबत, अगं तू त्यांच्या मुलीसारखी आहे. अहो, खरंच त्यांनी मला हात लावला ना. अगं काही पण रिकामे आरोप नको लावू, रिकाम डोकं नको खाऊ. अहो ऐका ना प्लीज. मरुदे, माझा मूडच गेला आता. जेवण करायचा पण मूड गेला. मरुदे, कपडे पण नाही बदलत, झोपतो आता तसंच. रिकाम डोकं भनकावून दिलं. अहो अहो ऐकतच आहे. झोप. अहो रिकामा काही पण खोट्या गोष्टी सांगते. काय हो, आज लवकर आले का काय? काल तर माझा एक पण शब्द ऐकत नव्हते. ते जाऊ द्या, मी काय म्हणते, तुम्हाला मी जे सांगितलं होतं ते आणलं का तुम्ही? अहो बोला ना. अहो काय झालं? अहो काय झालं? तुम्ही हे बघ, ऐक, तुझ्या मनात काय चाललंय मला सगळं कळा. मामाजी सोडा. मामाजी नाही म्हणायचं. सोडा. ऐक, अहो सोडा मला. तुला जे पाहिजे ते मी देऊ शकतो. ऐक, मला काही नाही पाहिजे तुमच्याकडनं. कोणच नाहीये, तू ऑफिस मध्ये कामात आहे. अहो कोण सोडा. येणार नाही? नाही सोडा. अहो सोडा मामाजी. अहो, सोडा. काय चाललंय? हा? काय चाललंय? अरे ती एकदम घाबरली आणि पडली चक्कर येऊन. बघितलं मी, तुम्ही पाडलं तिला. म्हणजे ही जे काल रात्री सांगत होते मला ते खरंय. हा, मी तिच्यावर विश्वास नाही केला. मी म्हंटल की माझे वडील असे नाहीये. काय सांगितलं तिनं माझ्याबद्दल? तुम्ही काल तिला छेडछाड केली का? हा? अरे बापरे. कमरेला हात लावला, हे त्याला. अरे ते चुकून लागला माझा. मी ग्लास काढ्याचा ग्लास नाटक करायची गरज नाही. पाहिलं त्यांनी आता सगळं काही. आता मी सगळं बघितलंय. माधुरी, तुला बरं वाटत नाहीये का? घाबरलीस का तू? ती नाही घाबरली. इकडे बोला, माझ्यासोबत बोला. मी सगळं बघितलंय तुमचं. हे काय करत होते तिला, टच बिच करत होते तिला, बेडवर पाडत होते. हा, अजय, अजय, तो येणार काय अजय? हा? शांत अजय? हो. शांत का बरं हो? अरे तू जे बघितलं ना ते सगळं चुकीचं आहे. तिला खरंच चक्कर आली. ही घड्या घालत होती इथे. चक्कर आला होता का हो. तुला?
नाही ते, त्यांनी मला असं पकडलं. अगं तू असं मला डोक्याला वाटलं तुम्ही आहेत म्हणून मी तर. अहो मला नाही का एक डाऊट होता नाही का, कारण मला ऑफिसच्या मुली पण बोलल्या होत्या तुम्ही त्यांच्यासोबत कसं वागता. काय ऑफिसच्या मुली हा, त्या 2 मुली बोलल्या होत्या, वैशाली आणि निशा. काय बोलल्या? त्या म्हणे की तुमचे जे वडील आहे ना ते आम्हाला इकडे तिकडे टच करता, चालताना बोलताना हे करता ते करता. मला नाही का डाऊट होता, मला त्यांच्यावर विश्वास नाही पटला. पण नाही का आता जे बघितलं ना हे सगळं समोर, आता मला एकदम क्लिअर झालाय तो डाऊट. काय क्लिअर झालं? काय बोलतोय कळतं का तुला? अरे त्या मुली बावळट आहेत असतानाच हे बघा, पैशासाठी ना. तुम्हाला सांगते मी, जर हे या घरात राहतील ना तर मी इथे नाही राहणार. मी चालले जाईल माझ्या घरी. नाही आजपासून नाही का आपणच दोघं राहणार या घरात. हे निघतील आता, यांना काढून द्यायचं आपल्याला. अरे समजलं पण- का? ऐक, ऐक काय, तू समजतोय असं नाहीये. एक शब्द बोलू नका तुम्ही आता. इथून डायरेक्ट निघा. समजली तुमची लायकी काय मला? समजलं का? चला. अजय आणि अजिबात दिसायचं नाही माझ्या घरात. अगं अगं मला खरंच माहिती नव्हतं की त्यांनी असं केलंय. सॉरी त्याच्या. मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं सॉरी. मी काल जेव तोडून तोडून सांगत होते तुम्हाला. कालच त्यांनी हद्द पार केली असती, ते मी पळून आले इकडे त्याच्यामुळे. अगं हो, काय झालं असतं आज. अगं माझा विश्वास पटला नाही त्या गोष्टीवर. सॉरी त्याच्यासाठी. मला कळाली त्यांची लायकी काय आहे. बस आता नाही येणार त्या घरात. आणि ते आले ना तर डायरेक्ट मारायचं त्यांना. ते मला या घरात नकोय. नाही आता येणार पण नाही. तर काढून दिलं मी त्यांना. तर त्यांचा चेहरा सुद्धा बघायचा नाही आपण कधी. मेले ते आपल्यासाठी. समजलं का? तू शांत हो.